गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. मिशन TIT 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बुद्धिमत्तेचा क्लास आज पहिला होणार आहे. नंतरचा क्लास गजानन कदम सर यांचा गणिताचा तास होणार आहे. त्यापूर्वी तुम्हा सर्वांना तुमचे मित्रमैत्रिणी अजून कोणी जॉईन झाले नसतील तर त्यांना हा ऑनलाईन लाईव्ह क्लास जो झूम मीटिंग होतो, लाईव्ह क्लास मध्ये सरांसोबत अभ्यास करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी आणि झालेल्या क्लासचं दररोजचं रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल असतं युट्यूबवर. सगळेच रेकॉर्डिंग हे पब्लिक केले जाणार नाहीत. काही रेकॉर्डिंग पब्लिक केले जातील जे महत्वाचे आहेत ते समजण्यासाठी तुम्ही युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की TITच्या अभ्यासासंदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर खूप सारे असणार आहेत. परंतु विशेष जे झूम मीटिंग असते ती लाईव्ह क्लासला 999 पे करून ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी असते. हीच ऑफर 999 ची गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त पुढील 2 दिवस कायम असणार आहे. आणि आपले प्रवेश हे 2 दिवसात तुम्ही निश्चित करायचे आहेत. त्यानंतर आपल्या बॅच मध्ये आपण लाईव्ह क्लासला, रेकॉर्डिंग क्लासला प्रवेश थांबवणार आहोत. कारण की त्या 2 दिवस हे ह्याच्यासाठी, समाजासाठी आणि मुस्लिम समाजासाठी महत्वाचे असलेले किंवा आपल्या समाजासाठी जे महत्वाचे सण आहेत, तर या दोन्ही सणानिमित्त 999 ऑफर तुमच्यासाठी चालू आहे. तुम्ही या ऑफरचा सर्वांनी, तुमच्या मित्रांनी, मैत्रिणींनी फायदा घ्यावा म्हणून हे आहे. चला, आज सुभाषचंद्र शिव सर आपल्या सोबत आहेत, बुद्धिमत्ता घेणार आहेत. सुभाषचंद्र शिव सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन चालू करावं. सुभाषचंद्र शिव सर. येस सर, थँक्यू. आणि एक एक गोष्ट सांगायची राहिली सर्वांना की हा नंबर तुम्हाला द्यायचा राहिला, सगळ्यात महत्वाचा म्हणजे नंबर कोणत्या नंबरवर करायचं ते लक्षात राहते. 88 06 59 70 आणि 47 या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या ग्रुपवर हा नंबर येतच आहे. 88 06 59 70 47 नंबर व्यवस्थित पाहून घ्या, कन्फर्म करा. तुम्हाला जाहिरातीमध्ये हा नंबर दिसून येईल आणि या नंबरवर संपर्क करा. सुभाष चंद्रशिव सरांकडे आपण जाऊया. सुभाष चंद्रशिव सर, केपिटल सर. येस सर. काल आपण घन या टॉपिकवर बरेचसे गणिते घेतले होते. तर त्याचा एक 2 मिनिट आपण रिव्हिजन घेऊ आणि नंतर पुढचा भाग ओपन डायस म्हणजे जो घन आहे तो जर आपण ओपन केला तर त्याच्यानंतर जी काही आकृती तयार होते त्याच्यावरले आपण गणित घेऊ. आपण अगोदर काय करू, कालचे गणितावर एक रिव्हिजन घेऊ. काय आपण काल शिकलो त्यातला सगळ्यात महत्वाचा टॉपिक, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आज डबल एकदा रिव्हिजन घेणार आहोत. फक्त रिव्हिजन घेणार आहेत 1 मिनिटात आणि नंतर आपला नेहमीच पुढचा भाग आपण घेणार आहोत. आता इथं 2 घन आहेत आणि इथं 2 घन आहेत. मुद्दाम आपण कंपॅरिझन किंवा तुलनात्मक पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ही 2 घन आहेत. या 2 घनामध्ये फक्त 4 आकडा हा सेम दिसतोय तुम्हाला. 3 6 4 2 1 4 म्हणजे दोन्हीकडे फक्त एकच आकडा सेम आहे, तो आकडा आहे 4. आता दुसरं डायस बघा, फासा किंवा त्याला ठोकळा म्हणतात, घन म्हणतात. इथं 2 5 1 आणि 2 1 4 ह्याच्यामध्ये 2 अंक समान आहेत, 2 1 2 1. अशा वेळेस काय होण्याची शक्यता आहे किंवा कशामध्ये तीनही जोड्या मिळतात, विरुद्ध जोड्या, आणि कशामध्ये फक्त एकच जोडी मिळते हे आपण बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये हा वरचा पृष्ठभाग आहे 3 आहे आणि त्याचा खालचा पृष्ठभाग आपल्याला माहित नाही. इथं 2 आहे वरचा पृष्ठभाग, त्या खालचा पृष्ठभाग आपल्याला माहित नाही. तर चालेल, आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला काल शिकवल्याप्रमाणे 4 आणि 4 आकडा सेम आहे. तर अशा वेळेस काय करतो आपण, 4 अंक आपण एका खाली एक घेतो. आता 4
या घनावर ठोकळ्यावरला आपण विचार करू. 4 आकडा घेतल्यानंतर आपण काय करतो, क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने आपण पूर्ण आकडे घेतो. 4 नंतर 6, 4 नंतर 6 आणि 6 नंतर 3, 4 6 3 घेतले. 4 6 3 सेम याच मध्ये बी 4च्या नंतर 1 आणि 1च्या नंतर 2. आता इथं आपल्याला तीनही जोड्या मिळतात. 3च्या विरुद्ध जोडी मिळते 2, 6च्या विरुद्ध जोडी मिळते 1 आणि 4च्या विरुद्ध 4 नसतील, 4च्या खाली कोणती असेल 5. म्हणजे आपल्याला 3च्या विरुद्ध 2, 6च्या विरुद्ध 1, 4च्या विरुद्ध 5. आता 3 हा पृष्ठभाग वरचा भाग झाला. 3च्या खालचा पृष्ठभाग काय असेल, 3च्या खाली काय असेल 2 असेल. 3च्या खाली 2 असेल आणि ह्या 2च्या खाली सुद्धा 3 असेल. इथं आपल्याला तीनही जोड्या मिळाल्यात. विरुद्ध पृष्ठभागावरील तीनही जोड्या मिळतात. केव्हा मिळतात, जेव्हा एकच अंक समान असेल. जेव्हा दोन्ही घनावरला दोन्ही ठोकळ्यावरला 4 आणि 4 एकच अंक समान आहे. ओके, आपण कालची रिव्हिजन घ्यायला लागलो फक्त. आता आपण नवा भाग सुरू केला नाहीये, फक्त रिव्हिजन. काल आपण काय शिकलो. आता इथं 4 अंक समान आहे दोन ठोकळ्यामध्ये. इथं मात्र बघा 2 1 2 1, इथं 2 अंक समान आहेत. अशा वेळेस आपल्याला 3 जोड्या मिळत नाही जशा इथं मिळालेल्या आहेत. फक्त एक जोडी आपल्याला एका सेकंदामध्ये मिळते. 2 1 2 आहे. मग 5च्या विरुद्ध जोडी 4. उरलेली जी जोडी असते ना 5 आणि 4, ओके, 5च्या विरुद्ध जोडी 4. एकच जोडी मिळते. कशामध्ये, 2 अंक समान असल्यामुळे. 2 अंक समान असल्यामुळे फक्त उरलेली एक जी जोडी असते 5 आणि 4 हे एकमेकाच्या विरुद्ध जोडी आपल्याला मिळते. मला वाटतं हे काल आपण घेतलेलं आहे. फक्त एका मिनिटात आपण रिव्हिजन घेऊ म्हणलो. आपण काल काय शिकलो आपण रिव्हिजन घेतलेली आहे. आज आपण नवा भाग घेणार आहोत. समजा हे घन आहे. हा घन आपण समजा त्याची उकलला, ओपन केला, तर त्याला म्हणायचं ओपन डायस किंवा उघडलेला फासा किंवा उघडलेला ठोकळा. आता तुम्हाला माहिती आहे इथं पृष्ठभाग किती असतात, 6 असतात. पृष्ठभाग घनाला पृष्ठभाग 6 असतात. इथं काय 1 2 3 4 5 6. आता 6 पृष्ठभाग आहेत. तर आपल्याला प्रश्न विचारतात की हा ओपन डायस उघडलेला डायस समजा घडी घातली तर ह्याच्यातला कोणता डायस असेल. हा ओपन केलेला डायस समजा घडी घातली, घन केला तयार, तर त्यातला कोणता डायस येतो हे आपल्याला आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण स्टार्ट करू. आता ह्याच्यामध्ये जर घडी केली तर एकाडेक्स जे आहेत, म्हणजे ह्याला नंबर दिला समजा 1 2 3 4, तर 1च्या विरुद्ध हा नंबर 3चा 1 सोडून द्यायचा. 1च्या नंतर 3 असेल म्हणजे यप आहे. यपच्या विरुद्ध काय असेल बी. नंतर ईच्या नंतर काय असेल 4 नंबरचा हा. ईच्या नंतर काय असेल सी.
ई च्या नंतर सी, आणि उरलेला कोणता आहे? ए च्या विरुद्ध डी, ए च्या विरुद्ध डी. समजलं का? लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतो. हे एफ, एफ च्या नंतर एक सोडून द्यायचा, बी त्याच्या विरुद्ध झाला, एफ च्या विरुद्ध बी. आता हा नंबर 2 ला आहे, एक सोडून द्यायचा, ई विरुद्ध सी, ई विरुद्ध सी, आणि उरलेला कोणता आहे? ए च्या विरुद्ध येतो डी. की जेव्हा केव्हा येईल? जेव्हा आपण असं घन केल्यानंतर. बर, आता हा घन, हा फासा, हा ठोकळा आपण गडी घातली आणि हा घन तयार केला, ह्यातला कोणता येतो हे आपल्याला चेक करायचं पर्यायावरून. आता हा प्रश्न मागच्या 2017च्या टेट मध्ये विचारलेला प्रश्न आहे, आणि ह्याच्या नंतरचे सुद्धा प्रश्न, सगळे प्रश्न 2017च्या टेट मध्ये विचारलेले आहेत. मी एकही प्रश्न पुस्तकातला घेतलेला नाही. आता आता एफ च्या विरुद्ध बी आहे, आता एफ च्या शेजारी बी नसतो, ई च्या विरुद्ध सी आहे, तर ई आणि सी कधीही शेजारी येत नाहीत. ए च्या विरुद्ध डी आहे, तर ए आणि डी कधीच शेजारी येत नाहीत. मग आता बघू का, डी ई ए, डी ए, डी आणि ए विरुद्ध आहेत, इथे शेजारी दाखवलेत, म्हणजे हा पर्याय चूक आहे, हा पर्याय नाही. कशामुळे नाही? कारण की डी आणि ए विरुद्ध आहेत, पण इथं काय दाखवलंय? डी आणि ए शेजारी आहेत. चूक पर्याय नंबर 2, एफ ई डी. आता एफ ई, एफ च्या शेजारी बी नाहीये इथं, ई च्या विरुद्ध सी शेजारी नाहीये, आणि डी च्या विरुद्ध ए, ए सुद्धा नाही, म्हणजे योग्य पर्याय बी आहे. परंतु सी आणि डी का नाही आपण डबल चेक करू. बी पर्याय योग्य आहे, कारण की एफ च्या, ई च्या आणि डी च्या शेजारची इथं नाहीये. आता सी बघा, ई, ई च्या विरुद्ध सी आहे बघा, आहे का? परंतु ई आणि सी शेजारी दाखवलेत, बरोबर आहे? ई आणि सी जी विरुद्ध आहेत ती शेजारी दाखवलीत, त्यामुळे हा पर्याय नाही. मी डबल सांगतो, स्टार्टिंग पासून डबल सांगतो, फक्त एक करेक्ट होऊ द्या. आता ए आणि डी, सॉरी, एफ, एफ च्या शेजारी बी आहे बघा, एफ च्या शेजारी बी आहे, परंतु इथं आपण काय दाखवलेलं आहे? एफ च्या विरुद्ध बी आहे, परंतु एफ च्या शेजारी दाखवलाय, म्हणजे चूक पर्याय. योग्य पर्याय कोणता? बी. आता मी डबल एकदा सांगतो, कारण की काही विद्यार्थ्यांनी म्हणलेलं आहे पुन्हा एकदा सांगा, तर पुन्हा एकदा सांगत आहे. आता आपण हा घन जी शिकायला लागलो काल, घन, तर घन आपण ओपन केला म्हणजे काय, असं पसरवला तर अशा पद्धतीची आकृती तयार होत असते. आता घनाला तुम्हाला कल्पना आहे, तुम्हाला माहित आहे की 6 पृष्ठभाग असतात, 1 2 3 4 5 6. आता 6 पृष्ठभाग आहेत, तर 6 पृष्ठभाग असल्यानंतर आपल्याला ही आकृती असं घन केल्यानंतर कशा पद्धतीने मिळू शकते बघा. आता पहिल्यांदा एफ आहे, ह्याला नंबरिंग मी सध्या दिली बरं का, नंबरिंग द्यायची गरज नाही, फक्त तुम्हाला समजून सांगितलं दिली. एफ चा नंबर 1, ई चा नंबर 2, बी चा नंबर 3, सी चा नंबर 4. आता एफ च्या विरुद्ध पृष्ठभाग एक मध्ये सोडून द्यायचा, एफ च्या विरुद्ध पृष्ठभाग बी, एफ चा विरुद्ध पृष्ठभाग बी, एफ चा विरुद्ध पृष्ठभाग बी, ई सोडून दिला. आता ई चा विरुद्ध पृष्ठभाग सी, ई चा विरुद्ध पृष्ठभाग सी, बरोबर आहे? एक सोडून दिला आपण, ई चा विरुद्ध पृष्ठभाग सी, आणि उरलेला बघा ए चा विरुद्ध पृष्ठभाग डी, ए चा विरुद्ध पृष्ठभाग डी, ए चा विरुद्ध पृष्ठभाग डी, एफ चा विरुद्ध बी, ई चा विरुद्ध सी. ओके, आता विरुद्ध कळाले बरं का आपल्याला. आता हे विरुद्ध असतात, एफ आणि बी विरुद्ध भागावर आहेत, विरुद्ध पृष्ठभागावर आहेत, ठीक आहे?
एकमेकाच्या शेजारी नाहीत एफ आणि बी. ई आणि सी विरुद्ध पृष्ठभागावर आहेत. ई आणि सी कधीच शेजारी नसणार. ए आणि डी विरुद्ध पृष्ठभागावर आहेत. तर ए आणि डी कधीच विरुद्ध असताना शेजारी नसणार. मग आपण ह्यातलं आता हा ह्यातलं कोणता योग्य आहे पर्याय आपण चेक करू. आता बघा इथं ए डी ई का ए आणि डी विरुद्ध आहेत, परंतु इथं काय दाखवलेत शेजारी दाखवलेत बघा. बरोबर आहे की नाही? ए आणि डी शेजारी दाखवलेत, परंतु ए आणि डी विरुद्ध आहेत. इथं दाख बघितले आपण ए च्या विरुद्ध डी आहे, म्हणजे हा पर्याय चूक आहे. आता सी बघू पर्याय. ई आणि सी, ई आणि सी एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर आहेत. ई आणि सी, हा ई आणि सी विरुद्ध पृष्ठभागावर. इथं काय दाखवलेत शेजारी दाखवलेत बघा. ई आणि सी शेजारी, पर्याय चूक. आता इथं बघा डी पर्याय. एफ आणि बी, एफ आणि बी, एफ आणि बी विरुद्ध पृष्ठभागावर आहेत. एफ आणि बी विरुद्ध पृष्ठभागावर आहेत आणि इथं कुठं दाखवलेत ते एकमेकाच्या शेजारी, एकमेकाच्या शेजारी. त्यामुळं हा पर्याय नाही. हे विरुद्ध दाखवलेले शेजारी नसले पाहिजेत, शेजारी नसले पाहिजेत. ए आणि डी शेजारी आहेत, ई आणि सी शेजारी आहेत, विरुद्ध आहेत इथं. आणि इथं एफ आणि बी इथं शेजारी दाखवलेत, प्रत्यक्षात विरोधात. ओके. आणि इथं बघा एफ ई डी, एफ ई आणि डी कोणताच शेजारी नाही बघा. एफ च्या शेजारी बी आहे का इथे? एफ च्या शेजारचा बी नाही. नंतर ई, ई च्या शेजारचा सी आहे का इथं? नाही. डी, डी च्या शेजारचा ई आहे का? नाही. म्हणजेच कोणताच विरुद्ध अक्षर नाहीये. ओके. आता हे मी समजून सांगतो, ज्याला येत असेल त्यांनी करत राहायचं, चॅट बॉक्स मध्ये उत्तर देत राहायचं. ज्याला अजून समजलं नाही त्यांनी एकदा बघा. आता 6 पृष्ठभाग आहेत, 1 2 3 4 5 6. मग आता 6 पृष्ठभाग वरही समजून सांगितल्याप्रमाणे बघा इथं एक नंबरचा विरुद्ध हा आहे. सी च्या 1 सोडून द्यायचा 5 आहे. 2 चा विरुद्ध पृष्ठभाग 4, 2 चा विरुद्ध पृष्ठभाग 4, 1 सोडून दिला. आता 3, 3च्या नंतर 4 सोडून दिला, नंतर 5. आता उरलं काय? 1 च्या विरुद्ध आहे 6. बघा 2 नंतर 4 विरुद्ध एकमेकाचे आहेत. 3 नंतर 5 एकमेकाचे विरुद्ध आहेत. 1 नंतर 6 विरुद्ध आहेत. आता लक्षात घ्या 2 च्या शेजारी 4 नसणार कधीच, 3 च्या शेजारी 5 नसणार, 1 च्या विरुद्ध 6 असणार. 4 या अंकाच्या समोर कोणता अंक येईल? 4 अंक शेजारी 2 अंक येईल. योग्य पर्याय 2, पर्याय नंबर 4. योग्य उत्तर 2. खालीपैकी कोणता ठोकळा तयार होईल सांगा आता. बघा 2 आणि 4 विरुद्ध आहेत, परंतु शेजारी दाखवलीत. 2 आणि 4 विरुद्ध आहेत, 2 आणि 4 विरुद्ध आहेत आणि 2 आणि 4 इथे शेजारी दाखवलेत. हा पर्याय चूक. आता 4 5 6, 4 च्या बरोबर 2 आहे, नाही घेतला. नंतर 5, 5 च्या शेजारी 5 च्या विरुद्ध 3 आहे, नाही. 6 च्या विरुद्ध 1 आहे, म्हणजे हा पर्याय योग्य आहे, दुसरा पर्याय. नंतर 1 3 5. आता बघा 1 च्या विरुद्ध 6 नाहीये, 3 च्या विरुद्ध 5 आहे, पण 3 च्या शेजारी 5 दाखवलाय,
शेजारी. 3च्या विरुद्ध 5 आहे आणि इथं शेजारी दाखवलाय, त्यामुळं हा पर्याय चूक. आता 3, 5, 6. 3, 3च्या विरुद्ध 5 आहे इथं. 3च्या विरुद्ध 5 शेजारी घेतलाय बघा. शेजारी नाहीये, विरुद्ध आहे. त्यामुळं हा पर्याय सुद्धा चूक आहे. समजलं का सर्वांना? आता ह्याच्यानंतर तुम्हाला करायची मनानं. आता मला सांगा, समजलं असेल तर यस म्हणा, समजलं नसेल तर नो म्हणा. डबल सांगतो. ओके. 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 2 नो आलेत. चालेल. इकडे बघा. ओके, मी पटकन समजून सांगतो. आता ऐका. का 2च्या विरुद्ध 4. 2च्या विरुद्ध 4 मी 3 सोडून दिला. 3च्या विरुद्ध 5 मी 4 सोडून दिला. 3च्या विरुद्ध 5. 2च्या विरुद्ध 4 आणि 1च्या विरुद्ध 6. आता हे विरुद्ध अंक आहेत बरं का. विरुद्ध पृष्ठभागावरले शेजारी येणार नाहीत. आता पहिला पहिला प्रश्न काय, 4 या अंकाच्या समोर कोणता अंक येईल? 4च्या विरुद्ध कोणता येईल? 2. 4च्या समोर कोणता येईल? 2. बघा, 4च्या समोर 2. पर्याय नंबर 4. खालीपैकी कोणता ठोकळा येईल? बघा, हा ठोकळा येईल. कशामुळं? बघा, 4 आहे. 4च्या बरोबर 2 आहे. 4च्या विरुद्ध 2 आहे. इथं 2 आहे का रे? नाही. इथं नंतर 5 आहे. 5च्या विरुद्ध 3 आहे. 3 आहे का इथं? नाही. 6च्या विरुद्ध 1 आहे. आहे का 1? नाही. त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. आणि हा पर्याय काय नाहीये, मी एकच सांगतो हा, कशामुळे हा नाही. 3, 5, 6. बघा, 3च्या विरुद्ध 5 आहे, पण 3च्या शेजारी 5 दाखवलाय, म्हणजे हा पर्याय नाही. चल, मला वाटतं सगळ्यांना येईल आता. सोपं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. सर्वांचं बरोबर आलंय. सर्वांचं बरोबर आहे. चला पुढे सरकतो. चला, चौथं गणित करा लगेच. राईट. बरोबर आहे. बरोबर आहे. सिंपल आहे. आणि एक लक्ष ठेवा, तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका शोधा. शोधल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, मी प्रश्नपत्रिकेमध्ये टेटच्या प्रश्नपत्रिकेत आलेले उदाहरण घेत आहे. त्यामुळं तुम्ही जी सोडवायला लागलात, आणि हे 100% येतंय. काल जे मी शिकवले तर घनावरले, त्याच्यावर एक गणित 100% आहे. हे ओपन डायस, ह्याच्यावर एक गणित 100% आहे. पुढे जाऊ का? का कुणाला समजून सांगू?
बघा 3 या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल, कोणता येईल? 3च्या विरुद्ध बाजूला 5, 3च्या विरुद्ध बाजूला 5, 4च्या विरुद्ध बाजूला 6 आणि 2च्या विरुद्ध बाजूला 8. सिंपल आहे. ओके, नेक्स्ट घ्या. ओके, राईट. जवळपास सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. खालचं सोडवा. काहीच नाही. तुम्ही मत असाल काय हे असे असतात काय गणित? चला, समजून सांगायची गरज नाही मला वाटतं. नेक्स्ट घेऊ का? ओके, नेहाताई म्हणत आहेत नेक्स्ट घ्या. ओके ओके, यस. चला नेक्स्ट. नेक्स्ट. फक्त डॉट आहेत हा, आकड्याच्या जागी डॉट आहे, काही घाबरायची गरज नाही. यस यस यस, व्हेरी गुड. यस, सगळ्यांचा आलेला आहे. प्रश्न दुसरा सोडवा. प्रश्न तिसरा सोडवा. याच आकृतीवर अवलंबून आहे. बघा, 4 डॉटच्या शेजारी कोणती आकृती येणार नाही. शेजारी म्हणजे विरुद्ध, विरुद्ध शोधायच्या. शेजारी कोणती येणार नाही, शेजारी नाही येणार म्हणजे विरुद्ध बघायची. हा, प्रश्न असे मुद्दामून काहीतरी टाकतात बघा, सरळ टाकत नाही. प्रश्न नीट वाचत चला. समजून सांगू नका. 4च्या शेजारी कोणती आकृती येणार नाही. का 4 कुठे आहे? का 4, हा 4 आकडा. 4च्या विरुद्ध कोणती येईल? हा 2 येईल. म्हणजे 2, नाही सॉरी 6 आहे. हा 6 आहे. 6च्या विरुद्ध, का 6च्या शेजारी कोणती येणार नाही. 6च्या विरुद्ध बघायची. 6च्या विरुद्ध 1, ऑप्शन नंबर 4. 6च्या विरुद्ध 1 येईल म्हणजे 6च्या शेजारी 1 येणार नाही. हा 1 डॉट येणार नाही. चला, प्रश्न तिसरा. ऑप्शन कोणता?
खालीपैकी कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही? बघा आता विचार करा. सोपं आहे, काहीच अवघड नाही. हा, आता खालीपैकी कोणती आकृती येणार नाही घनाची? बघू आपण. हा, इकडे बघा. इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, इथं 4 आहेत, इथं 5 आहे, इथं 6 डॉट आहेत, इथं 1 डॉट आहे. हा, दोन डॉटच्या विरुद्ध 4 आहे, 3 डॉटच्या विरुद्ध 5 आहे, आणि 1 डॉटच्या विरुद्ध 6 आहे. ठीक आहे. आता पहिली आकृती बघू आपण. हा, ही. आता इथं 3 डॉट आहेत, इथं 6 डॉट आहेत, इथं 2 आहेत. आता 3 डॉटच्या विरुद्ध 5 आहे, इथं 5 नाही. ओके. 6 डॉटच्या बाजूला 1 डॉट आहे, नाहीये विरुद्ध त्याच्या. 2 डॉटच्या विरुद्ध बाजूला, मला वाटतं ऑप्शन नंबर 1 आहे करे. हा, आता इथं 1 डॉट आहे, 1 डॉट. 1 डॉटच्या विरुद्ध 5 आहे, 1 डॉटच्या विरुद्ध 6 आहे, काय अडचण नाही. 2 डॉट, 2 डॉटच्या शेजारी विरुद्ध 4 आहे, 4 बी नाहीये. इथं 5. अरे ही बी आहे काय? का आपला प्रश्न ऑप्शन देताना चुकलं? हम्म इथं 3 डॉट आहेत, इथं 4 आहेत, आणि इथं 2 आहे. हो का? 2 डॉट म्हणजे ही आकृती योग्य आहे. नंतर ही सुद्धा योग्य आकृती वाटतं. 3च्या 3च्या बरोबर, 3च्या विरुद्ध 5 आहे, 5 नाहीयेत. 4च्या विरुद्ध 2 आहेत, 4 2, म्हणजे ही आकृती या घनाची नाही. ही आकृती आहे का बघू बरं. 2 4 5, 2 4 5, म्हणजे ही या घनाची आहे. बघा, राईट केलेले वरील घनाचे आहेत, आणि ही क्रॉस केलेली चुकलेली या घनाची नाही. समजलं का रे सगळ्यांना? का मी ओके, समजलं असेल, काय अवघड नाहीये ते. चलो, खालचं सोडवा. 8वं उदाहरण सोडवा. कोणता? 7वं सांगू का 8वं? सांगू का तिसरं? ओके. हा, एक मिनिट सांगतो मी. हा, ह्याला ज्याला येत असेल त्याने सोडवा बरं. हा, एक मिनिट. हा, बरं. हा, ही सोडवा, आणि मी वरचं ही तिसऱ्या नंबरचं नंतर सांगतो मी. हा, थांबा एक मिनिट. ही वरचं सांगतो डबल एकदा, ही एकदा सोडू द्या.
हे आलं का सगळ्यांना? घडी घातल्यास कोणती आकृती तयार होईल? आता इथं तुम्ही नीट बघा. हम्म 6च्या विरुद्ध 3 आहे. 6च्या विरुद्ध 3 आहे. 2च्या विरुद्ध 4 आहे. आणि 1च्या विरुद्ध 5 आहे. आता हे अंक शेजारी नाही आले पाहिजेत. 1 2 3. आता 1च्या बाजूला 5 5 नाहीयेत. 2च्या बाजूला 4 आहे, नाहीये. 3च्या बाजूला म्हणजे ही ऑप्शन नंबर 1. कारण की ह्याच्या शेजारच्या, आता इथं बघा, आता 1 3 5. 1च्या बाजूला विरुद्ध 5 आहे खरं तर, पण 1च्या बाजूला 5 दाखवलाय. 1च्या बाजूला 5 दाखवलाय. चूक पर्याय. हे बघा, 6 3 5. 6 आणि 3 विरुद्ध आहेत. 6 आणि 3 विरुद्ध आहेत. इथं शेजारी दाखवलेत. ऑप्शन चूक. 1 5, हा का 1 5 विरुद्ध आहेत. इथं शेजारी दाखवलेत. ऑप्शन चूक. ठीक आहे. आता मला वाटतं हे सगळ्यांना समजलं. आता हे दोन विद्यार्थी म्हणलेले आहेत. डबल सांगा. डबल सांगतो. खालीपैकी कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही? नाही म्हणलेत म्हणजे एक आकृती चुकीची आहे. एक आकृती चुकीची आहे. हा, कोणती आकृती चुकीची? हा का, ही आकृती चुकीची. कशामुळं? बघा, 2 3, हा का, मी आकडे लिहितो थोड्या वेळासाठी. 2 2 3 4, हा का, 2 आणि 4 विरुद्ध आहेत. 2 आणि 4, आणि इथं 2 आणि 4 शेजारी दाखवलेत. 2 आणि 4 शेजारी दाखवलेत. त्यामुळं या दिलेल्या घनाची ही आकृती नाही. ओके ओके, ठीक आहे माझ्याकडून. ओके 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 ओके, मग पुढचं घेऊ का? नेक्स्ट घेऊ का? परवानगी द्या मला. नेक्स्ट. यस. आतापर्यंत शिकवल्यापैकी थोडे वेगळे. आता बघा, 1 2 3, 1 2 3. इथं त्यांनी जाणीवपूर्वक काय केलेत? कोरे भाग दिलेत बरं का. मुद्दाम कोरे भाग दिलेत. त्यामुळं मी म्हणलो की तशा पद्धतीचं गणित घ्यावं. आता बघा, ह्या 1च्या विरुद्ध कोरा भाग 3 आहे. 3च्या विरुद्ध कोरा भाग 1 आहे. आणि ह्या डॉटच्या विरुद्ध भाग हा आहे. 1च्या विरुद्ध कोरा भाग, कोराच्या विरुद्ध कोरा आहे इथं. 3च्या विरुद्ध कोरा भाग 1, आणि ह्या डॉटच्या विरुद्ध कोरा भाग 3 आहे. ह्याच्यात
बघा कोरा, कोरा आणि डॉट. बघा मला वाटतं पर्याय नंबर ऑप्शन नंबर 3 आहे. हो यस, ऑप्शन नंबर 3. कारण की का ह्याच्या डॉटच्या विरुद्ध ही यायला नाही पाहिजे, नाही आला इथं. हा का डॉट आणि ह्या रेषा बरोबर दाखवल्यात या आकृतीत, चूक आहे ही आकृती. नंतर 3 कोरे भाग दाखवले, चूक आहे. ह्याच्या विरुद्ध हे, ह्याच्या विरुद्ध हे आणि डॉटच्या विरुद्ध क्रॉस. आता बघा डॉट आणि क्रॉस, हा का डॉट आणि क्रॉस ही विरुद्ध आहेत एकमेकाच्या, ह्याच्या एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि ही शेजारी दाखवलीत बघा. आता बघा परत एकदा सांगतो. ओके, इकडे बघा हा कोरा भाग आहे. ह्या कोऱ्या भागामुळे कन्फ्युजन होऊ शकतं, नीट लक्ष द्या. हा काय 1च्या विरुद्ध 3 आहे, कोरा भागाच्या विरुद्ध कोरा भाग आहे. हा का 3 कोऱ्या भागाच्या विरुद्ध कोरा भाग आहे. हा ओके. आता ह्या डॉटच्या विरुद्ध काय आहे? हा क्रॉस आहे. आता डॉट आणि क्रॉस विरुद्ध आहेत एकमेकाचे, शेजारी कधी येणार नाहीत. बघा डॉट आणि क्रॉस रेषा एकत्र दाखवले, त्यामुळे चूक आहे. डॉट आणि ह्या लाईन एकत्र दाखवल्यात, त्यामुळे ही सुद्धा नाही. आणि का 3 कोरे भाग शक्यच नाही ना, कारण की हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत, हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत. 2 कोरे भाग येऊ शकतात. का 2 कोरे भाग आहेत आणि एक डॉट आहे, चालतंय. परंतु 3 कोरे भाग नाहीतच ना, 3 कोरे भाग नाहीतच आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 नाहीये. आता आपण हे एक आपला टाइम संपलेला आहे राम सर. आपण तरी एक 2 मिनिट घेऊ आपण तरी पण. येस सर, येस, काय हरकत नाही सर, मी रेडीच आहे. हा तुमचं झालं की लगेच कंटिन्यू करू. आपण हे घेऊ, ठीक आहे. सर्वांना दिसतंय? आता ही सुद्धा घडी घातल्यावर, ही घडी घातल्यावर काय दिसल हा प्रश्न आहे. बघा हा एवढंच उदाहरण घेणार आहे आपण. डेंजरस. हा आता इथं बघा आपण जशा इथं ही घेत होतो आपण, जसं एफच्या एफचा 1 सोडून 3, ई बी सोडून सी, त्याच पद्धतीने इथं काय घ्यायचं बघा. हे जे अनुकुचितदार बाण आहेत ना, ती नंतर विचार करायचा. अनुकुचित बाण जे आहेत ना, ते उशिरा नंतर विचार करायचा. फर्स्ट स्टेपला हे विचार करू. आता डी आणि ई, का डी बी सोडून दिलं, ई डी च्या विरुद्ध ई, डी च्या विरुद्ध ई, ए च्या विरुद्ध सी, ए च्या विरुद्ध सी, डी च्या विरुद्ध ई. येते लक्षात? आता मध्ये राहिला बी. आता बी च्या विरुद्ध काय असणार मी सांगतो. एक असा छोटा बॉक्स तयार होणार. हा आणि असं एक तयार होणार. आणि आकडे कसे येणार? 1 4 3 2. एक अँटी क्लॉकवाईज, हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं, असं नाही. 1 4 3 2. आता बघा कोणता फासा तयार होईल. आता डी च्या बरोबर ई विरुद्ध आहे, परंतु इथं शेजारी दाखवले. डी च्या विरुद्ध ई ए शेजारी दाखवले.
डी च्या विरुद्ध ई आहे, शेजारी दाखवले. ऑप्शन चूक. आता बघा ऑप्शन नंबर 3 बघू. ए सी बी. आता ए आणि सी विरुद्ध आहेत, शेजारी दाखवलेत. ऑप्शन चूक. ए आणि सी विरुद्ध आहेत परंतु शेजारी दाखवलेत, चूक आहे. आता बघा डी बी. विरुद्ध आहेत, ही शक्यता आहे. आता ही बघा डी बी आणि सी. डी बी सी ही चूक आहे ना. डी बी सी. डी बी सी. आता इथं डी च्या शेजारी एक आहे. इथं बघा डी च्या शेजारी एक आहे इथं. नाही एक लक्ष ठेवा यार, ही चूक आहे ना रे. हा पर्याय चूक आहे. कशामुळं? बघा बी आणि हे, बी आणि हे शेजारी आलेत ना, त्याच्यामुळं हा ऑप्शन चूक आहे. योग्य पर्याय कोणता आहे? डी सी बी. का ही हे हे एकमेकाच्या शेजारी 100% आलेत. ऑप्शन नंबर 4. का बी आणि हा बॉक्स शेजारी आलाय पण हा विरुद्ध आहे. बी आणि हा बॉक्स विरुद्ध आहेत परंतु शेजारी आलेत, त्यामुळे हा ऑप्शन चूक आहे. ही योग्य पर्याय आहे. चालेल राम सर, कंटिन्यू.